तर तुम्ही बघायला याल का? तर मी लगेच बोललो हो. तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण 3 दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू. तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय? तर ते बोलले की केस होईल. तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय? आजच करून टाकू ना. आपण 4 दिवसाचं अल्टिमेटम दिलं, परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच म्हणजे मला वाटतं की महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवलं तर आजच करून टाकू. आणि मला वाटतं की आम्ही ते म्हणजे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं. त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. तुमच्या सहकारी पक्ष आता खरं सहकारीच म्हणतो म्हणजे तुमच्या भावानी तुमची पाठराखण करणारं एक ट्विट केलेलं आहे. आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली. मी आता जस्ट वाचली. मी आता त्यांना भेटायला पण चाललोय. पण खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि त्यांना म्हणजे महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो. त्याच्यात आपण राजकारण बघत नाही. आणि त्या आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं. का 4 महिने रखडून राहिले याचं काही नाही, मला पण कळलं नाही. कारण 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले. अनेक पक्षप्रवेशांना गेले. मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली? मला हे कळलंच नाही. आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी, गजाननजी आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी. आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय परत. आम्ही तो परत ओपन करू. म्हणजे तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार. तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना. ओपन करा ना, मंत्र्यांना वेळ नसेल तर. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून असं म्हणते की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात, तर महाराजांच्या पुतळ्यांसंदर्भात असं का होतंय? एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होत आहेत, पण महाराजांच्या पुतळ्यांसंदर्भात दिरंगाई का केली जाते असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक सवाल उपस्थित केला. नाही, बरोबर आहे. तो प्रश्न बरोबर आहे. आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं. की माझ्या भाग्यात होतं ते. आणि त्यांचा ऍब्सोल्युटली प्रश्न बरोबर आहे की 4 महिने का रखडवून ठेवलं? तुम्हाला वेळ नाहीये, दुसऱ्यांना कोणाला तरी पाठवा. ओपनिंग तर करा. लोकांना तरी दर्शन घेऊ द्या. आदित्य ठाकरे असं म्हटलं की दादागिरी पुन्हा पुतळा कपड्यात गुंडाळलेला आहे, त्याचा अर्थ आता पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी. आता त्या अख्ख्या त्या चौकाला हे घातलाय कपडा. तो पण आम्ही काढू. महाराज आहेत ते शेवटी. लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे. म्हणजे कुठेतरी अपमान करतायत का सातत्यानं? अपमान झालाच आहे. 4 महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली? मला तर नाही, ओके. सॉरी. पण तुम्ही त्या कपड्यांची